हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला एखाद वेळेला जेवायला नको वाटतं. तर अशा वेळेला आपण थंडगार काहीतरी पितो. तर हे हेल्दी आणि टेस्टी मिल्कशेक आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप झटपट बनतं आणि अशाच काही हेल्दी आणि टेस्टी मिल्कशेकच्या रेसिपीज, थंडगार सरबतांच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती. त्या पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता. दोन ग्लास मिल्कशेक बनवणार आहे मी. त्याच्यासाठी मी 3 खजूर, 4 ते 5 बदाम आणि 4 ते 5 काजू घेतलेले आहेत आणि हे मी कोमट दुधामध्ये अर्धा तास भिजत घालणार आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता इथे. हेच घेतले पाहिजे असं काही नाही आहे. खजूरमधल्या बिया मी काढून टाकते आणि त्याचे तुकडे करून घेते आणि आता याच्यामध्ये मी कोमट दूध घालते. तुमच्याकडे जितका जास्त वेळ अवेलेबल असेल तितका वेळ तुम्ही हे भिजत ठेवलं तरी चालेल. मी अर्धा तास भिजत ठेवते. हे झाकून ठेवायचंय. अर्ध्या तासानंतर आपले ड्रायफ्रूट छान दुधामध्ये भिजलेले आहेत. दुधाचा रंग पण बदललाय, तुम्ही बघू शकता. आता हे मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेते. एकदम बारीक, जितकं बारीक होईल तितकं बारीक करून घ्यायचंय. ड्रायफ्रूट्स छान दुधामध्ये मी बारीक करून घेतलेत. काही अर्धे ड्रायफ्रूट राहिलेले आहेत त्याच्यामध्ये. ते पण आता आपण परत ग्राइंड करू तेव्हा बारीक होतील. मी केळ घेतलेलं आहे छान पिकलेलं. त्याचे मी तुकडे करून घालते. अख्खं पूर्ण केळ वापरते मी इथं. आता हे छान पुन्हा बारीक करून घ्यायचे, म्हणजे आपले ड्रायफ्रूटचे जे काही तुकडे राहिलेले असतील ते पण बारीक होतील याच्यासोबत. तुम्ही बघू शकता आता पूर्ण आपलं छान क्रीमी असं झालेलं आहे हे. आता याच्यामध्ये एकदम चिल्ड 1 ग्लास दूध घालते मी. गरम करून थंड केलेलं दूध आहे हे. आणि आता हे फेस येईपर्यंत छान फिरवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपल्या मिल्कशेकला छान फेस आलाय. जोपर्यंत ते फेस येत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचंय. याच्यात मी गोड काही वापरलेलं नाहीये. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मध किंवा साखर पण वापरू शकता. खजूर आणि केळाच्या गोडीनुसार हे खूप गोड होतं, मीडियम गोड होतं, म्हणजे छान लागतं पण. आता मी हे ग्लासमध्ये ओतून घेते आणि वरतून आपण याला बदामाच्या कापांनी गार्निश करूयात. ऑप्शनल आहे हे. जर तुम्ही थंड दूध घेत नसाल तर तुम्ही इथे बर्फ पण घातला तरी चालेल. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा थंडगार मिल्कशेक एकदा तरी बनवून बघा. खूप हेल्दी आहे आणि पोटभरीचा आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.